खोपोलीतील प्रसिद्ध झेनित धबधब्यावर पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे। अचानक ओढ्याची पाण्याची पातळी वाढल्याने तब्बल 70 पर्यटक धबधबा परिसरात अडकून पडले। मात्र आपत्कालीन यंत्रणांच्या सतर्कतेमुळे या पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे। मंगळवारी सकाळी पावसाचा जोर कमी असल्यानं मुंबई पुण्यासह विविध भागातून अनेक पर्यटक झेनित धबधब्यावर दाखल झाले होते। पर्यटकांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही मोठा भरणा होता। मात्र दुपारी अचानक पावसानं रौद्र रूप धारण केले आणि काही वेळातच धबधब्याकडे जाणारा ओढा ओसंडून वाहू लागला। यामुळे पर्यटकांचा परतीचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आणि सगळेच तिथे अडकून पडले। घटनेचे गांभीर्य ओळखून खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी तातडीनं सूत्रे हलवली। त्यांनी हेल्प फाउंडेशन, अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं घटनास्थळी धाव घेतली। पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्यानं सुरुवातीला पर्यटकांपर्यंत पोहोचणं कठीण जात होते। अखेर पाण्याचा वेग काहीसा कमी होताच रेस्क्यू टीमनं दोरखंड बांधून आणि मानवी साखळी तयार करून सर्व 70 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले। आपत्कालीन यंत्रणा आणि स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अनर्थ टळला असून सर्व पर्यटकांनी सुटकेचा निश्वास सोडला। जनोदयकरिता मनोज कळमकर, खालापूर।